उन्हातून आली बा, उन्हातून घ्याल नाही. 2 दिवस त्याला गोष्टी सांगायला नव्हतं कोणी. हे पाय, हे पा गोष्टी आहे. खूप हो. ऍक्टिव्ह आहे पण हे ना. हो. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि सर्वजण मजेत असणार. आणि बघा इकडं आज काय आहे, आपला स्वराज काय करत आहे, काय चालू आहे. थोडंसं त्याला असं रडल्यावानी केलं तर लगेच रडतो, रिॲक्शन देतात चेहऱ्यावरच्या, आहे ना. हां, रिॲक्शन म्हणजे त्याला असं केलं असं रडलं ना आपण, तो पण रडते. हा, नक्कल केली त्याची की लगेच रडते तो. काय झालं त्याला? काही नाही झालं. काय झालं? आणि इकडे आई पण आलेली आहे आताच. हो, बाय 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 असं आहे त्याचं. त्याच्यामुळे त्याला नमस्कार गुड मॉर्निंग करायला लागते, तेव्हा तो खुश होतो. खाल्ली हां, तिखट आग केली वैष्णवीला. नमस्कार. नमस्कार. उसळ म्हणलं तर घासाशीच खाल्ली माय घाई घाई. शरीर थांबीच नाही. मग कसं ते कट्ट नेऊन देईन गव्हाचं. त्यानं काय एसटीत टाकून दे. आमचे गहू संपलेले होते जेव्हापासून आम्ही वाशिमला आलो, तेव्हापासून गहू वगैरे इकडं जे आहे घरचे आणले नव्हते, पण आता आणलेले आहे. हो. आणि स्वराज काय, आमचे स्वराजचे 2 दिवस कसे गेले? कसे गेले रे बा? आम्हाला तर खूप भारी गेले. एक मिनिट बघूया. 2 दिवस पापड लाटला. हो. बिचारे पोराला आंघोळ आहे कालपासून घातली. घसरण हो. साबण लावले तर तर हेच झालं. आत्ताच कालच्या व्हिडिओने पाहिलं असं आपण, तेच होतं राधिकाचं म्हणणं पण, की आंघोळ वगैरे घालायची नव्हती पण घातली. हो. ऐकायला करत होते म्हणून मी सांगितलं. हो. आज घातली मी त्याच्या. हो का? आंघोळ केली मग तू? हो बाबा. झोपला होता काय मग? बाबा पाकच झाला. आजीच्या जसं खुशीमध्ये गेलं ते एकदम चिटकून बसून राहिलं. 2-3 दिवस झाले आजीसोबत भेट नव्हती. नाही. कोण आहे, कोण आहे, कोण आहे बाळा? अरे काय झालं? आपल्याकडे रागान पाहू राहिला त्यात. कोण आलं? आजी आली, आजी आली म्हणून रागात पाहत आहे ना. अरे बा, असं असते आजच्या घरात. राहिला मग. मी उन्हातून आली बा, उन्हातून घ्याल नाही. 2 दिवस त्याला गोष्टी सांगायला नव्हतं कोणी. अरे कोण नव्हतं मग गोष्टी सांगा ते पिल्लाले. आम्ही मोबाईल मध्ये झोप घालायचं तो करतेच आहे. ओय 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 ओय. असं लपून लपून पाहिजे मोबाईल. चला असं आहे. जाऊ नका. 2 दिवस पापड लाटला. मी बाई पोराची आंघोळ घातली, काही नाही. 2 दिवस तिनं काय म्हणा. चला असं आहे. काय केलं किचन मध्ये? बगर केली ना आज एकादशी. बगर केली का? हा, फराळच केली ना. आता करते नाही, लगेच आलेत ना. हो का? हो, चॅट करू. ऊन खूप आहे. एवढं ऊन. काय म्हणते गावकडचं वातावरण? राम आणि पोरी आता राहिलो ना 5-9 काय किती. जाऊ दे मग राहत नाही. वेदू काय म्हणते? वेदांश वेदांत झोपेल होता रे. मंदिरात गेली मी, उसळ घेऊन. वेदांत झोपेल होता. खबरात वेदांत झोपेल आहे. मी बोललीच नाही. मी झोपेल होता. आपलं घर घरात घर काय घर चांगलं आहे पण काय झालं. पूर्ण घर जवळपास 5-6 महिने येईल ना. पण जायचं ते मग चिकटपणे आता जाणं झालं तर होईल आपलं जाणं लवकरच. 15 दिवस नंतर जाणं झालं तर. हो. कारण याचं नेमकेच आता जावळ वगैरे येणार आहे, तर सांगणार आहे आपण कधी करायचं, काय करायचं. हो. 3.5 महिने झाले ना तर. हो. तरी 4.5 महिने. पण तरी किती महिन्यावर काढतं जावळं लहानपणाचं? किती महिन्यात नाही आपलं ते ह्याचं आहे ना 3-4 पौर्णिमा. 1 महिन्यापासून तर असं काही नाही, 1 महिन्यापासून 4 महिन्याला काढत असतात. काय नसते. पण लवकरच काढत असतात ना. म्हणजे कसं आहे, बाळाली दूध नाही राहत, कुठं नाही राहत. हो.
आता देख ना, काही डेलिव्हरी झाली 12 महिन्यानं जर पौर्णिमा समजा 9 महिन्यानं पौर्णिमा आली, 10 महिन्यानं तर मग त्या पौर्णिमेलाच काढते. हा. चैत्र पौर्णिमेला. चैत्र पौर्णिमा आपलं त्याची पौर्णिमेलाच असते. हा तेव्हाच काढते. पौर्णिमेलाच असतं. इकडे गहू वगैरे आणलेलं आहे. पण झालं असतं की उचलले तुम्ही? एवढं उचलले? उचललं नाही, शरद टाका गाडीत टाकून दिलं एसटीत. गाडीत टाकायला मदत केली, एसटी टाकलं आणि मी घ्यायला गेलो बस स्टँडवरती. बस स्टँडवरून डायरेक्ट आणलं. हा. त्याच्यामुळे जास्त भारी नाही गेलं. नाही आणि तसं गहू वगैरे जे आहे आलेलं नवीन गहू पण आलेले आहे. नवीन बी आले. ते पण घेऊन ठेवायचे आहे गावाकडं. हो. तसं पहिलेच आहे म्हणा, असेल ना एखादा क्विंटल. आल्याच्या वेळेस हा आपले का हा? अजून एवढेच आहे घरी. एवढे काही जास्त जास्त समजा 40 किलोतले आणले 20 किलो. म्हणजे एकच क्विंटल आहे जवळपास. गाव किती 60 किलो 1 क्विंटल. तर मग नेमकेच आपल्याला पण गहू सांगायचे आहे, घेऊन यायचे आहे गावाकडं. तिकडून आणायला किती भारीच आहे ना, आपल्याला इथंच सांगा पूर्ण. इथं सांगा. तिथं आपण पोटीत भरून ठेवू. पाव घालून. पहा आता इथं सांगायचं का तिथं सांगायचं, गहू कुठे भेटतात. हा. इथं पण ओळखीचे आहेत, इथंही बोलवून घेऊ शकतो आपण. पण भाव मग आणि तिकडं पण आहे, घरचेच आहे तिकडं. तिकडं पण राहू शकतात. घरचे म्हटल्यावर आता तिकडचे शेतातले. घरचे काही नाही ऐकलं सगळे. हं. विकले म्हणते. हा ते विकलं समजा. कापूर दुसरं ठेवले. ते बंटी ठेवले मी तिथं गणपती. असं. बघू आता काय तर गव्हाचं येणारच आहे. आणि आता थोडंसं जे आहे आईची तयारी करायची, म्हणजे काय भगर वगैरे चहा वगैरे नंतर पुढच्या शूटमध्ये भेटणारच आहे आपण. तर आपला व्हिडिओ तर बघा, आई पण आज नाही का गावावरून आलेल्या आहेत आणि डुग्गूच्या चेहऱ्यावर एवढा हास्य आलेला आहे आज की डुग्गू आमचं एवढ्या गोष्टी सांगत आहे. बघा, आजीला तर सांगितल्याच गोष्टी, पण आता बापालाही गोष्टी सांगत आहे. आताच त्याची सध्या मालिश केली, चालू आहे आता. मस्त आताच मी स्वयंपाक वगैरे केलेले आहे आईची. झोपत नाही पण नाही ना, त्याची झोप कधीच उठली झोपत आता. नाही तो. मस्त गोष्टी सांगतो. नाही नाही, झोपतच नाही तो. शनिवार रविवार तर जास्त गोष्टी सांगतो. हा. झोपत नाही तो जास्त. तेच ना, आता झोप कमी कमी होत असते असं म्हणतात. आणि बघा, आमचा आठवडी बाजार पण आलेला आहे आज. काय काय आणलेलं आहे आज? शेवग्याचे शेंगा. चालतात काय मला? नाही चालत. नाही ना. बघा, काकडी. आणि बघा, कैरी पण आणलेली आहे. आता कैरी मला काही जमणार नाही खायला, पण कैरी पाहूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं. कारण कसं आहे, डिलिव्हरीच्या नंतर तर काहीच खायला जमत नाही. असं म्हणतात की अगोदरच खाऊन घे काय खायचंय तुला. तर मी सर्व काही खाऊन घेतलेलं आहे. आज दुगला मला वागवू लागत आहे. मग आजी वागवायचं ना. नव्हती तर त्याला 2 दिवस मला वागू लागलं. पाय मग वागवत नसत का तुम्ही? आता तो काय करणार माहिती का, पाण्यात थांबत नाही आणि आवाज देता नुसता. लेकरं रडू द्यायचं तर मग पाठाचा आवाज येते ते. तो तुम्हाला स्वयंपाक बनवतो करत. मग यांना म्हटलं तुम्ही घ्या थोडा वेळ वागवा, हा. नंतर मी स्वयंपाक करते. आणि जेवायच्या वेळेस आठवण करते. उठूनच बसते. स्वराजची आज आजी आठवण करताय म्हणतात. तुला बुद्धी त्याला लागत 2 आहे. वेळ बोलला आजीसोबत, पण व्हिडिओ कॉल नाही आला आजीचा. तू आहे ध्यान करून हा. राहिला. उसके लागत आहे, आजी आठवण करताय, मामा करताय, मामा. तन्वी मामा. पाहिलं रे. कसं चालू आहे. आणि इकडं नाही का, आज एकादशी आहे. एकादशीचं फराळाचं वगैरे केलेलं आहे आईला पण. आणि आज केलेलं आहे फणसाची भाजी. तर कसं आहे, फणसाची भाजी वगैरे जमत नसते. तर कसं आहे, जेवढं फिकं खाल्लं तेवढंच बाळासाठी पण चांगलं असते आणि बाळ पण सुरक्षित राहते. तर कसं आहे, बाळाचं पोट वगैरे कमी आहे. हे बघित टाईट झाला. काय झालं त्याला? पायर उभा राहिला तर बाई, बघा कसं स्वराज उभं राहते आमचं. आणि टाईट पायर राहिला खेळणं उभा आहे. पाय पाय किती टाईट करायला का. पण आता असं सवय चांगली नाही याची. नाही ना, उभं नसते एवढी राहत. सवय चांगली नाही आहे. कारण एका ताईने कमेंट केली की तुम्ही नाही का त्याला बार बार उभं करता, त्याचे पाय वाकडे होतील ना. कुबडं निघू हा, शकते. कुबडं पण निघतं. राहतच नाही. पण त्याला किती चांगलं वाटतं पाय. राहत नाही तू. किती चांगलं वाटतं पाय टाईट केले तर. आणि किती हसते तो. हम्म. हे स्वराज, हो. आज मालिश केलेली आम्ही स्वराजची. खूप कमेंट येत आहे, तुमचं बाळ खूप छान दिसते म्हणून. खूप क्यूट आहे बाळ, गोड आहे गोड. गोड. मालिश केला वेगळं वाटतं पण तेल गिल चमकते, झोपला आल्याने वाटते. पण झोपत नाही ना ते. झोप 2 मिनिटं झाली, 4 वेळा टाकलं असेल त्याला पाण्यात. 4 वेळा पाण्यात टाकलं, 4 वेळा काढलं. आईनं 2 वेळा, राधिकाने 1-2 वेळा आणि मी 2 वेळा. आणि आता ही गोष्ट सांगते पाय, ह्या पा गोष्टी आहे. खूप हो. active आहे पण हे. हो. हो. तो बघा झाला होता तेव्हा तो दुसऱ्या काय दिवशी आहे झालं? नाही पालता पडला होता नाही.
हो त्या काय याच्या- हा ड्रेस होता का त्याचा? टपमध्ये ठेवलं त्याला तर. हा ड्रेस होता पण नाही आहे ना. तशा कलरचा होता. आता हा तो तुम्ही केवढा, आणलेला हा आहे. केवढा. हा तुम्ही आणलेला आहे त्याला हा. जेव्हा झालता का नाही तेव्हाच. हो. तेव्हाच हा मग तेच तर म्हणून हा ड्रेस. तेव्हा त्याला मोठा होता तर आता पण मोठा होता. हो. हो. हम्म. हो. असं चालू आहे आमचं. हो आता काय चालूच राहतं. आणि इकडे आईचं चालू आहे मेथी वगैरे निसणं. हो. कारण कसं आहे सकाळी मग सोडते ना हा आणि सकाळी मग त्रास पण नाही होत मग बाहेर भाजी चालू वगैरे आहे? बाहेर करायला. अंदाज झाला, ते बाहेर माझ्यानं यायची पाणी नको. शिपू सगळं सगळं जातं. खराब होतं. खराब होतं ते. आताच लसूण ठेवला. आणलं. तर आता लगेच जेवण करायचे आम्हाला. तुम्ही घेतो त्याने तुम्ही जेवा. हो तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्ही नेहमी आमची व्हिडिओ बघत जा. कारण कसं आहे कमेंट केल्यावरच आम्हाला समजणार आहे की तुम्हाला कशा प्रकारे व्हिडिओ लागतात काय तर. आणि कमेंटनुसारच आम्ही व्हिडिओ करत असतो. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.